पुरेशा पावसाअभावी पेरण्या अद्यापही खोळंबलेल्या आहेत। नाशिक शहरासह परिसरामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर संततधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तरी सुद्धा मुसळधार पावसाची प्रतीक्षा काय आहे? अपुऱ्या पावसामुळे अनेक भागामध्ये पेरण्या अद्यापही खोळंबल्या। आज नाशिकमध्ये आणखीन एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे। नाशिक शहर आणि परिसरामध्ये सकाळपासून संततधार पाऊस जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। गेल्या 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर आणखीन एकदा पावसाचं आगमन आज नाशिक आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये झालेलं आहे। आता नाशिक जिल्ह्यामध्ये 18 ते 19% पाणीसाठा शिल्लक आहे। संततधार पाऊस सुरू झाला असला तरी अद्याप मुसळधार पावसाची जी प्रतीक्षा आहे ते कायम आहे। मुसळधार पाऊस झाल्यावरतीच पाणीसाठा वाढेल असं एक परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय। आणि त्याच पद्धतीने पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या ज्या पेरण्या ते सुद्धा खोळंबलेल्या आहेत। फक्त 8 ते 10% पेरण्या ज्या आहेत ते नाशिकमध्ये हे झालेलं आहे। आणि 70 ते 75 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाला आहे। आणि अद्याप इतका मोठा जो पाऊस आहे तो नाशिकमध्ये झालेला नाहीये, पण गेल्या 2 दिवसांपासून अशा पद्धतीने संततधार पाऊस जे आहे ते नाशिकमध्ये येतोय। आणि त्यामुळेच नक्कीच काहीसा दिलासा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळालेला आहे। पण अद्याप मुसळधार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका अशा पद्धतीचं आव्हान केल्याने फक्त जिल्ह्यामध्ये 8 ते 10% पेरण्या हे झालेल्या आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने संततधार पाऊस हे नाशिकमध्ये झालं आणि त्यानंतर काहीशा विश्रांतीनंतर आज सकाळपासून अशाच पद्धतीनं पाऊस जे आहे ते संततधार पाऊस हे नाशिक शहर आणि परिसरामध्ये जे आहे ते एकूणच होताना आपल्याला बघायला मिळतोय। पण पाणीसाठा वाढण्यासाठी मात्र अद्याप मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही नाशिक जिल्ह्याला कायम आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। आणि त्या बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये